मेळघाटची राजधानी धारणी तालुक्यात गॅस एजन्सी धारकांकडून उज्ज्वला गॅस योजनेत गैरप्रकार करून गोरगरीब व मजूर आदिवासींची लूट करत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे। देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावास अनुसरून शासनाकडून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे। मात्र लॉकडाऊनच्या या काळात गोरगरीब व मजूर वर्गाला जगणे कठीण झाल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे। रोज कमावणार तर रोज खाणार अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्यांची संख्या देशात मोठ्या संख्येने आहे। म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जेवढे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून 3 महिन्यापर्यंत मोफत गॅस रिफिलिंग करून देण्याबाबत जाहीर केलं होतं। या अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 800 रुपये असे 3 महिन्यांपर्यंत शासनाकडून टाकण्यात येणार आहे। मात्र गंभीर बाब अशी की धारणी तालुक्यात गॅस एजन्सीकडून पंतप्रधानाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गैरप्रकार करून गोरगरीब व मजूर आदिवासींची लूट करीत असल्याचं निदर्शनास येत आहे। धारणीपासून अतिदुर्गम असलेल्या गावांमध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांकडून रिफिलिंगच्या नावे 800 रुपयांच्या ऐवजी 900 ते 1100 रुपये घेतल्या जात आहे। धुलवे कट का मतलब इनके खाते में देखो ये पैसा आ गया। हाँ तब बोलेंगे ना मैं तुम्हारे खाते में गैस का पैसा आ गया वो फिर और पैसा डालेगा इसका। सही बोल रहा है। टंकी दो उसका डायरी लेना, टंकी जमा करना, आगे से उठा जा गया पूरे जमा करके रखो जितनी अस्सी के 80 है। हाँ डायरी और खाते भाई तो अपन आएंगे एक दिन सबका वाटप करके वो सकलाई से उठाना है 900 रुपए का है कार्ड पे फिर ले ना टंकी 900 का ब्लैक में वापस आएंगे कार्ड पे खाते में कितने आएंगे वापस 800 रुपए दे ना पैसे द्या टंकी घ्या है ना भैया। पैसे आना, टंकी आना, डायरी आना, आताच्या आता भेटते तुम्हाला हे भरलेलं आहे सिलेंडर और तुम्हारे खाते में पैसा आएंगे। खाते में पैसे आ जाएंगे अगले महीने 800 रुपए और खाली टंकी देना है, पैसे देना है और डायरी लेके आना है। पैसे कितना देना है 900 रुपये अभी लेना है। पिछले फिर महीने और का पैसा होगा। पिछले महीने का वाला म्हणजे जे सरकारने दिले ना ते पैसे खात्यावर दिलेत त्या पैशात तुम्ही टंकी घ्या म्हणता मग आधी पैसे टाकी ना ते मग टाकता ना ते आधी 800 800 रुपये आले रुपये म्हणतात 800 रुपये आले। जास्त का घेत आहे हे विचारल्यावर भाडे व सर्व्हिस शुल्क असल्याचं एजन्सीकडून सांगण्यात येत आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।